नमस्कार, तेजस व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एक महत्वाची बाब समोर येते। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आली आहे। शीतल तेजवानी यांना पोलिसांनी बळीचा बकरा बनवलाय का असा प्रश्न निर्माण होतो, कारण ज्या कंपनीच्या आधारे पुण्यातील जमिनीचा घोटाळा करण्यात आला हजारो रुपयांच्या, त्याच्यामध्ये पार्थ पवार यांची 99% भागीदारी आहे आणि त्यांना सोडून पोलिसांनी अत्यंत काय म्हणूया आपण किंवा सिंघम स्टाईल कामगिरी केली आहे आणि शीतल तेजवानी यांना अटक केली आहे। आपल्याला माहिती आहे की मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित या प्रकरणातील सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शीतल तेजवानींना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। याच अटकेवर आरटीआय कार्यकर्ते कुंभार यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले जे महत्वाचे आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार 2 ते 3 दिवसात विधानसभा अधिवेशन सुरू होणार, या मुद्द्यावरून गोंधळ टाळण्यासाठीच ही अटक केली आहे का? फक्त शीतल नव्हे तर पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना देखील अटक व्हायला हवी होती। कंपनीचा संचालक अडकलाय पण त्याचे इतर साथीदार मोकळे, हे कायद्याच्या समतेला हरताळ फासणारे आहे। आता मुळात हे बेसिक प्रश्न आहेत जे प्रत्येक सामान्यांना पडलेले आहेत की राजकीय दबावासाठी तेजवानी यांचा बळी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो देखील महिलेचा। ही तर त्याहून मोठी शर्मेची गोष्ट आहे, कारण पुण्यामध्ये किंवा एकंदरीत त्या पट्ट्यामध्ये पवार घराण्याशिवाय राजकारण फिरू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। पवार घराण्याचा दबदबा आहे आणि दुर्दैव बघा, या महाराष्ट्रात मुंबई हायकोर्टातर्फे कुठली टिप्पणी येत नाहीये। त्याहून मोठा जोक आहे जे इतर सामाजिक कर्ते आहेत, आरटीआय वाले इतर भाईसाहेब आहेत, किंवा तुम्ही बघाल का हिंदू धर्माविषयी किंवा मनुस्मृतीविषयी आग ओकणारे जेव्हा ओकत असतात ते तावातावाने पुढे येतात आणि या एवढ्या मोठ्या करप्शनवर, म्हणजे असं कितीतरी 1800 कोटी तर खूप शिल्लक गोष्ट झाली, बघायला गेलं तर 180 रुपयाचाच घोटाळा म्हटला पाहिजे पवार कुटुंबियांसाठी, कारण ऑलरेडी 80,000 कोटींचा तर घपला त्यांनी सक्सेसफुली निभावलाय, तर 1800 कोटी म्हणजे 180 रुपयाप्रमाणेच झाले। इतर मात्र सगळे गप्प आहेत आणि हा भेदभाव आहे ज्या विरुद्ध सगळ्यांनी आवाज उठवलाच पाहिजे।